बघा, महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामधील परळी हे ठिकाण आणि बीड मधील केज मधील मसाजोग हे ठिकाण, हे दोन्ही ठिकाणाची चर्चा सध्या सोशल मीडियावरती, न्यूज चॅनलला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि भारतामध्ये हे प्रकर्षानं चालू आहे. आणि त्यामधूनच जे काही प्रसंग उद्भवले, काय आरोप प्रत्यारोप झाले किंवा ज्या काही घटना महाराष्ट्रामध्ये घडत गेल्या, त्या घटना या अत्यंत महत्वाच्या आणि अत्यंत विश्लेषणाच्या आहेत. बघा, महाराष्ट्रामधील एक वादग्रस्त नेता, मंत्री, वादग्रस्त का म्हणतो, कारण त्यांच्यावरती आरोप हे त्यांच्याच मित्रपक्षातील, त्यांच्याच पक्षातील आमदारांनी केलाय, म्हणून आपण त्याला वादग्रस्त मंत्री म्हणू. कारण ते आता मंत्री पदावरती आहेत, ते पालकमंत्री होऊ नये बीड जिल्ह्याचे, म्हणून त्यांच्याच जिल्ह्यामधील त्यांचेच सहकारी मित्र आमदार यांनी एका मतानं सांगितलं होतं की काही होऊ द्या, पण बीडचा पालकमंत्री धनंजय मुंडे नको. मग ते मान्य झालं आणि त्या ठिकाणी अजित पवारांना त्या ठिकाणी पालकमंत्री पद दिलं गेलं बीड जिल्ह्याचं. पण या ठिकाणातून एक दबका आवाज पण येऊ लागला होता, तो म्हणजे अजित पवारांवरती एवढे मोठे आरोप होते पूर्वी सिंचन घोटाळ्यामधले, आणि जर गुन्हेगारीचा प्रश्न आला तर बीड सारखीच अवस्था ही पुण्याची आहे. पुण्यामधील ते पोर्शे कार असेल किंवा पुण्यातील कोयत्या गँग असेल, ह्या सर्व गोष्टी पुण्यामध्ये पण आहेत. मग दादांची नियुक्ती का पालकमंत्री म्हणून, असे पण लोकांच्या चर्चा होत्या. पण आपल्याला मित्रांनो आज त्या विषयावरती बोलायचं आहे. ते विषय म्हणजे धनंजय मुंडे आणि शरद पवार आणि वाल्मिक कराड या तिघाविषयी आपल्याला बोलायचं आहे. खूप दिवसापूर्वी शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडेला मी कित्येक प्रकरणातून बाहेर काढलो, त्याच्यावरती बोलण्याची त्याची लायकी नाही, त्याच्यावरती मी बोलेन, किंवा तो लायकी शून्य माणूस आहे, मी त्याच्याविषयी बोलू शकत नाही, हे बोलणारे शरदचंद्रजी पवार. या इतक्या टोकाची भाषा कधीही शरद पवारांनी कुणाशी करत नाहीत. ते सहसा ज्यावेळेस त्यांना वाटतं की नाकापर्यंत पाणी आलं त्यावेळेस ते अशा भाषा करतात. आणि त्यांनी भाषा केली होती की धनंजय मुंडेला कोणत्या कोणत्या प्रकरणातून मी बाहेर काढलं हे फक्त मला माहिती आहे, आणि त्या लायकी शून्य माणसाविषयी मी काही बोलणार नाही, हे बोलले होते शरद पवारांनी. मग त्यावेळेस महाराष्ट्राला प्रश्न पडला, याच्या विरोधामध्ये किंवा याच्या ऑपोजिटला धनंजय मुंडे काहीच नाही बोलले. आणि त्यानंतर जे मॅटर झालं महाराष्ट्रामध्ये मस्साजोग या ठिकाणाचं, आणि त्यामध्ये त्यांचेच आस्तक किंवा मित्र जवळचे गळ्याला लावून घेण्यापर्यंतचे ते वाल्मिक कराड, ह्या वाल्मिक कराडाचं त्यामध्ये नाव आलं खंडणी आरोपामध्ये, त्यातून तो गुन्हा झाला हे सिद्ध झालं. आणि ज्यावेळी त्यांना मकोका लागला त्यानंतर जो शरद पवारांचा डाव होता, खेळ होता, तो कळू लागला. अरे हा काका, बारामतीचा करामती काका त्यावेळेस गोष्ट बोलला होता, त्यावेळेस धनंजय मुंडेचं कुठेही नाव नव्हतं. पण ज्या वेळेस अजित पवारांसोबत धनंजय मुंडे आले आणि एक मॅटर घडलं, त्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव हे कुठं फर्स्ट ह्याला येत आहे. त्यामध्ये यांचे सहकारी, यांचेच मित्रपक्ष मुंडके वरी काढून बोलू लागलेत की धनंजय मुंडेचा यामध्ये हात आहे. म्हणजे शरद पवारांनी जे प्रकरण दाबले होते, शरद पवारांनी ज्या गोष्टी दाबल्या होत्या, त्याची जरी विल्हेवाट लावली होती, ते आता दाबायला, विल्हेवाट लावायला कुणी नाही. म्हणजे असेच प्रकरण त्या काळात पण घडलेत का शरद पवारांच्या, आणि त्यावेळेस शरद पवारांनी त्याला बाहेर काढलं, ही जनता आता विचारते. आता त्यावेळेस एक प्रश्न पडला होता मनाला, मला ह्या सर्व प्रकरणातून माझ्या पक्षानं किंवा पवार साहेबांना काढलं, किंवा ज्या वेळेस मला गरज होती त्यावेळेस पक्ष पाठीमागे थांबला. मित्रांनो, 3 गोष्टी ऐकून घ्या. आपण कुणाला मदत का मागतो, आपल्या अडचणीमध्ये मागतो. त्यामध्ये पहिली अडचण असते पैशाची. धनंजय मुंडे तर गरीब नाहीत, प्रॉपर्टी भरपूर आहे, म्हणजे त्यांचं सर्व सेट झालेलं आहे, त्यांचं आयुष्य, त्यांची लाईफ ही सेट झालेली आहे.
म्हणजे पैशाचं टेन्शन नाही, कुठलंही टेन्शन नाही. मग नेमकं शरद पवारांनी पक्षांनी यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभं का होते, हा एक मोठा प्रश्न आहे. बघा, तुम्हाला कळेल, तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला कळून जाईल की धनंजय मुंडेंच्या पाठीमागे पक्ष का उभा होता, त्यांनी नेमकं असे कुठले कामं केले होते, त्यांना कधी गरज भासली पक्षाची, पक्ष पाठीमागे उभा राहील. त्यामुळे आता वाटतंय की पवाराचा शब्द खरा होता. शरद पवारांनी जे बोललं होतं ते शब्द खरा होता आणि त्याची कबुली आता शरद पवारांचे पहिलेचे अनुयायी, आताचे अजित पवारांचे अनुयायी धनंजय मुंडे यांनी शिर्डी येथे दिलेली आहे. बघा ते काय म्हणले ऐकून घ्या. माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागे उभं राहिले, मी तर कधीच विसरू शकत नाही. बघा, मरेपर्यंत विसरू शकत नाही. मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा, मला माहिती आहे. आता हे असले प्रसंग कुणामुळं आणि का आले, म्हणजे हे प्रसंग निश्चित लहान नाहीत. कारण प्रसंग लहान नसल्यामुळं धनंजय मुंडेंच्या मृत्यूनंतर त्यांची राग किंवा धूर हे उपकार मानते दादांचे. म्हणजे शरद पवारांनी पहिले जे काही प्रकरण मिटवले होते तसेच प्रकरण अजित पवारांनी मिटवलेत का? कारण अजित पवार आणि धनंजय मुंडे सोबत असताना आता जे प्रकरण बाहेर पडलंय ह्या प्रकरणाची विल्हेवाट लागलीये का, इथं हा एक प्रश्न येतो. कारण त्या प्रकरणाची जर विल्हेवाट लागली असेल त्यामुळं त्यांचे उपकार धनंजय मुंडे फेडू शकत नाही का, इथं हा एक मोठा प्रश्न पडलाय. यांच्यावरती असे कुठले प्रसंग आले होते पूर्वीचे काय माहिती नाही, पण आता माहिती आहे. आता ते दादांसोबत आहेत, त्यांच्यावरती आता प्रसंग कुठला ओढवलाय. यांचे हस्तक म्हणजे सो कॉल्ड यांचे मित्र ते म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावरती प्रसंग आलाय आणि त्यांच्या माध्यमातून प्रसंग हा धनंजय मुंडेवरती आलाय. म्हणजे यामुळं यांच्यावरती हा प्रसंग आलाय आणि त्या प्रसंगातून दादाने त्यांना बाहेर काढले का? कारण यावरती संशयाचं अजून एक कारण आहे. 1 महिन्यापर्यंत धनंजय मुंडे काहीच नाही बोलले, ते बिलकुल शांत होते आणि ते बोलले तर अधिवेशनामध्ये बोलले शिर्डीला. ते बोलले पण कसं बोलले, माझ्यावरता एखादा तुम्ही गुन्हा सिद्ध करून दाखवा, एवढा तो कॉन्फिडन्स आहे त्या बोलण्यामध्ये आणि ह्या प्रसंग बोलण्यामध्ये. आणि ह्याचा धूर सुद्धा यांचे उपकार विसरणार नाही. ह्या 2-3 गोष्टींची कडी लावली तर असं वाटतंय की दादानं सुद्धा ह्या प्रसंगातून मुंडेंना बाहेर काढण्याची तयारी पूर्ण केली का, इथं हा एक प्रश्न लोकांच्या मनात येतोय. कारण शरद पवारांनी ज्या व्यक्तीला बाहेर काढलं काही प्रसंगातून आणि त्यानंतर शरद पवारांची लायकी नाही की याविषयी ते बोलतील, म्हणजे यांची लायकी नाही मुंडेंची, म्हणजे त्यावेळेस लायकी नसण्यापर्यंतचं काम काय केलंय, हा इथं पहिला प्रश्न त्यावेळी होता. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की माझ्यावरती असे अनेक प्रसंग आले. प्रसंग कुठले होते? तुम्हाला शिक्षणाला पैसा कमी पडला होता तर तुम्हाला निवडणुकीला तुम्ही हारणार होते, नेमकं तुम्हाला कमी काय पडलं होतं, तुमच्यावरती असा कुठला प्रसंग आला होता? रोज आम्हा युद्धाचा प्रसंग, माझा बाप शेती करत असताना त्याच्या वाट्याला दररोज असा अवघड प्रसंग येत असतो. पाण्याचा, लाईटीचा, पैशाचा, लग्नाचा, पोरीच्या, ढवळ जेवणाचा. हे असे प्रसंग तुम्हाला येऊ शकत नाहीत कारण तुम्ही सध्या त्यावरती मंत्री होतात, तुम्ही आमदार होतात, तुम्हाला पैशाची अडचण नव्हती. तुम्हाला नेमकी अशी अडचण कुठली पडली होती, तुम्हाला प्रसंग कुठला पडला होता? त्यामुळे तुम्ही अजित पवारांचे तुम्ही उपकार विसरणार नाही, तुमच्यावरती ते मेहरबान आहेत. हा एक इथं प्रश्न येतो लोकांना की 1 महिन्यापर्यंत हा व्यक्ती नाही बोललाय विषयावरती, आता बोलतो तर काय बोलतोय? प्रसंग आला होता, उपकार विसरणार नाही का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का 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 नाही का? तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.